दोष नक्की कसा उत्पन्न होतो तर ज्या पितरांशी मी कनेक्ट आहे त्या पितरांना जेव्हा त्रास होतोय तेव्हा तो माझ्या जीन्समध्ये दिसू शकतो. त्यामुळे जेव्हा अशा पद्धतीचा प्रॉब्लेम जर बघितला गेला तर त्यावेळेला पत्रिकेमध्ये पितृदोष असण्याची शक्यता दाट असते. बरोबर आहे. म्हणजे श्राद्ध करणं हे किती गरजेचं आहे, महत्वाचं आहे. मुळातच मला काहीतरी हवंय म्हणून करायचंच नाहीये ते, किंवा माझ्या सगळ्या गरजा उत्तमपणे पार पडाव्यात त्याच्यासाठी करायचं आहे. बरोबर. हा उत्तम शब्द अत्यंत गरजेचा आहे. जसं मी तुम्हाला जेवायला बोलावलं तर तुमचं पोट भरेपर्यंत म्हणजेच तुम्ही सुखी समाधानी होईपर्यंत जेवायला घालणं माझं काम आहे. बरोबर. आपलं पुरातन शास्त्र असं सांगतं की घरातला कर्ता पुरुष यांनी काय करणं पाहिजे, याची जेवायला कधी पाहिजे तर त्याच्या घरातली सगळी मंडळी जेवली आहेत का, त्याच्या घरचे दारातले पशुपक्षी सगळे जेवलेले आहेत का, सगळे सुखी आणि समाधानी आहेत का, हे बघूनच त्यांनी जेवायला बसणं अपेक्षित आहे असं आपलं शास्त्र सांगतं. तसंच माझ्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी जे कोणी माझ्यावर अवलंबून आहेत मग ह्यामध्ये पितर सुद्धा येतात. बरोबर आहे. असं नसतं. असं जो म्हणतो ना त्याची जागा कुठेतरी वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये असते, कारण वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये सगळे एकटेच छाणे असतात, बाकी संपूर्ण जग मूर्ख असतं. जेव्हा आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धा असं जेव्हा म्हणतो तेव्हा अंधश्रद्धा असं आपल्याकडे औषधालाही सापडणार नाही, कारण आपले जे काही नियम आहेत ते सगळे ऊर्जेवर आधारित नियम आहेत. बरोबर. त्याच्यामुळे हे जे काही आता सरांनी सांगितलं की जे मंत्र म्हटले जातात ते वाहक ठरतात. आत्ता आपल्या सध्याच्या काळामध्ये जे अन्न पोचवणारी व्यवस्था आहे स्विगीसारखी, तिथे तुम्ही हॉटेलमध्ये ऑर्डर देता, मग कुणीतरी मध्यस्थ असतो तो तुम्हाला आणून पोचवतो. प्रॉब्लेम जर बघितला गेला तर त्यावेळेला पत्रिकेमध्ये पितृदोष असण्याची शक्यता दाट असते. बरोबर आहे. म्हणजे श्राद्ध करणं हे किती गरजेचं आहे, महत्वाचं आहे. मुळातच मला काहीतरी हवंय म्हणून करायचंच नाहीये ते, किंवा माझ्या सगळ्या गरजा उत्तमपणे पार पडाव्यात त्याच्यासाठी करायचं आहे. बरोबर. हा उत्तम शब्द अत्यंत गरजेचा आहे. जसं मी तुम्हाला जेवायला बोलावलं तर तुमचं पोट भरेपर्यंत म्हणजेच तुम्ही सुखी समाधानी होईपर्यंत जेवायला घालणं माझं काम आहे. बरोबर. आपलं पुरातन शास्त्र असं सांगतं की घरातला कर्ता पुरुष यांनी काय करणं पाहिजे, याची जेवायला कधी पाहिजे तर त्याच्या घरातली सगळी मंडळी जेवली आहेत का, त्याच्या घरचे दारातले पशुपक्षी सगळे जेवलेले आहेत का, सगळे सुखी आणि समाधानी आहेत का, हे बघूनच